खामगांव तहसील के लाखनवाड़ा गांव में रहने वाले गोपाल पवार जो 10वीं कक्षा में पढ़ रहे हैं, उन्हें स्थानीय अपराध शाखा के कर्मचारियों ने डकैती और घरफोड़ जैसी घटनाओं में संदिग्ध मानते हुए हिरासत में लिया था और उस पर मामला दर्ज किया गया है। आपलं पोटाची खळगी भरण्यासाठी राबत असताना जर शेतजमीन कसत असताना कुठलीही पूर्वसूचना न देता गोपालला त्या ठिकाणी अटक केल्या जाते आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र याला देखील अटक केल्या जाते। अटक करण्यापूर्वी एक नियम आहे की त्यांना पूर्वकल्पना द्यावी लागते किंवा त्यांना अटक करण्याचं त्यांच्याकडे पोलिसांची काही हे आहे का, म्हणजे कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांना अटक केल्या जाते। हे सगळ्यात मोठी त्यांची चूक आहे। आणि ज्या पद्धतीनं मुलांना मारहाण केली, त्या मुलाचा एका पायामध्ये रॉड आहे, त्या पायात रॉड असलेल्या पायावर पुन्हा त्या पोलिसांनी मारहाण केली। सर्वप्रथम तर जे आरोपी आहेत त्या पोलिसांना सर्वप्रथम त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। यात जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। आमच्या मुलावर झालेला गोपाल दीपू पवार या मुलावर झालेला LCB अधिकाऱ्याकडून झालेला अन्यायाने या मुलावर आता 14 केसेस भरलेले आहेत। तो निर्दोष आहेत, त्यांची ग्वाही सगळ्या समाजाकडून आहेत। समाजामध्ये एक व्यक्ती खराब असतो आणि त्यांचा परिणाम सगळ्या समाजाला मिळू नये। आमचा हा एक मुलगा असा आहे की त्यांच्या हाताने कोणताही गुन्हा घडलेला नाही। यांनी LCB अधिकाऱ्यांनी पेंटिंग असलेल्या केसेस या मुलावर लादलेले आहेत। तो स्वतः अपंग मुलगा, एक पायाने रॉड टाकलेला मुलगा, अशा मुलावर आणि अशा कुटुंबावर अन्याय झाल्याबद्दल आम्ही इथं उपोषण करत आहोत। आक्रोश उपोषण आहे आमचं। या मुलांसाठी 3 अधिकारी जिम्मेदार आहेत। एक LCB लांडे साहेब, त्यांची टीम, आणि दुसरा आहे हिवरखेड पोलीस स्टेशनमुळं सगळा समाज हा बदनाम होत आहे। आम्ही ट्रॅक्टर दुरुस्ती केली आणि डिझेल आणण्यासाठी माझा मुलगा व मी चाललो होतो। लाखनवाड्याहून अचानक LCB वाले आले, LCBचे कर्मचारी आले। त्यांना कोणतीही आम्हाला माहिती न सांगता, माहिती न देता संबंधित पोलीस पाटील, सरपंच, संबंधित बीट जमदार, संबंधित PSI यांची माहिती न घेता आमच्यावर उत्तर टेंगडी करण्याचा मार्ग LCB वाल्यांनी केला। आम्ही त्यांना सांगितले की बुवा तुम्ही आम्हाला का बद्दल पकडून आले, माझ्या विरुद्ध कोणता रिपोर्ट आहे का, काही वॉरंट आहे का, काही नोटीस आहे का, कोणी आमची नावं दाखवलं का, माझं चारित्र्य कसं आहे, संबंधित पोलीस स्टेशन, संबंधित पोलीस पाटील हे तुम्हाला सांगतील। ते त्यांनी कोणतीही बाजू न घेता त्यांनी ढोरा बकऱ्यासारखी जसे आले तसे उचलून फेकले।